नमस्कार सर्वांना. आज ना आपण वरीच्या तांदळाची खांडवी बनवूया हां. नारळाच्या दुधातली म्हणजे खोबरं मिक्सरला लावून त्याच्यात 1 वाटी पाणी घालून ते त्याच्यात गूळ मिक्स करून अशी बनवायची. तर त्याच्यासाठी मी ही वरीचे तांदूळ घेतले आहेत आणि जिरं घेतलं आहे आणि थोडीशी काजू गर घेतले. तर आता मी वरीचे तांदूळ जरा भाजून घेते आणि मिक्सरला लावते हां. मग आपण बनवूया छानपैकी. गोड पदार्थ कसा थोडाच केला पाहिजे, अजून पाहिजे असं वाटला पाहिजे, नाहीतर मग तो हे कसे थोडे ओले असे होणार ना, मग ते वेळेवर संपले पाहिजे, नाहीतर मग हे होतात. म्हणून त्याच्यासाठी थोडाच करायचा. तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटीच तांदूळ घेतले आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे, जिरं घेतलं आहे. जिरं आणि खोबरं मी बारीक वाटून घेणार आणि त्याच्यात 1 वाटी पाणी करणार आणि ते तुपावर हे करणार, गूळ आणि हे मिक्स करून घेणार. तर चला मग आपण बनवूया. अर्धा चमचा तूप टाकून अशी मस्तपैकी असे लालसर असे खरपूस असे भाजून जरा गरम करून घेतले. तर ते मिक्सरला लावणार आहे आणि त्याच्यासाठी मी हे खोबरं घेतलं आणि जिरं घेतले. तर त्याचे मी तेही मिक्सरला लावून घेणार आहे आणि खोबऱ्याचं वाटप करणार आणि त्याच्यात अजून एक पेला पाणी मिक्स करून ते तुपावर त्याची फोडणी देऊन हे करणार, उकळून घेणार आणि मग हा रवा शिजून घेणार हां याचा. आणि त्याच्यासाठी मग थोडेसे काजू गर घेतले आहेत गरम करून. तर आता आपण बनवून घेऊया हां. तर हे जे अर्धे वाटी वरीचे तांदूळ आहेत ना, त्याच्यासाठी मी अर्धे वाटी गूळ घेणार आहे आणि मग बनवणार आहे. आणि मग एका ताटावर तूप लावून वगैरे ते असं ओतायचं आणि मग त्याच्या खांडवे पाडायचे हां. तर चला मग बनवूया आपण. तर आता मी हा रवा बारीक करून घेतला आहे वरीच्या तांदळाचा. 1-2 वेळाच फिरवला हां, खरपूस भाजलेला आणि नंतर मग मिक्सरमध्ये घालून 2 वेळा फिरवून जरासा रवा करून घेतला आहे आणि हे खोबरं वाटून घेतलं आहे आणि हे गूळ किसून घेतलं आहे अर्धा वाटी. तर आता आपण तुपावर टाकूया. तुपावर हे खोबरं टाकूया हां. आणि त्याच्यात गूळ घालून मग त्याला उकळी यायला द्यायची आणि मग रवा टाकायचा. तर हे पाणी ओतूया. हे पाणी खोबरं, हळद आणि जिरा असं याचं वाटप करून तयार केले हां. आता ह्याला चांगली उकळी आली ना की मग त्याच्यात हा रवा करून घेतलाय ना वरीच्या तांदळाचा, तो टाकूया. आता चवीपुरतं मीठ घालते. एकदम गोड पदार्थ केले की त्याच्यात जरा मीठ घातलं की काहीच हां, सगळ्या पदार्थात नाही की ते चवीला येतात. खीर वगैरे बनवली तांदळाची म्हणा किंवा कशी म्हणा, तर त्याला हे गव्हाच्या रव्याची म्हणा, तर त्याच्यात थोडंसं मीठ घातलं की चवीला येते. त्याप्रमाणे मी आता जरासं मीठ घातलं आणि रवा पण एकदम थोडा आहे, अर्धा वाटी. कारण काय, हे जे आपण घरात खायला आणि सण आहे छोटासा म्हणून बनवायला पदार्थ बनवतो ना, ते संपत नाही. मग ते आंबट होतात, नाही फेकून द्यावे लागतात, म्हणून जरासे बनवायचं. तर आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून ते जरासं म्हटलं वरीच्या तांदळाची खांडवी बनवूया आपण. तशी आम्ही खास करून आम्ही तांदळाच्या कणी काढून तांदूळ भाजून असे जरासे धुतल्यासारखे करायचे, सुकत ठेवायचे, भाजायचे मस्तपैकी आणि त्याची खांडवी बनवतो. तर हे वरीचे तांदूळ आहेत. तर आता ह्याला चांगली उकळी आली आहे.
चांगली उकळी आली त्याच्यात आता मी हे टाकते, हा रवा टाकते, करून घेतलाय तो. बारीक गॅसवर ठेवायचा आणि गूळ पण टाकते. हा जिरा घातलाय ना, त्यामुळे छान वास सुटलाय त्याला. असं हळूहळू असं ढवळत राहायचं. मग त्याचा मस्तपैकी रवा कसा बनतो घट्ट, तसं बनणार घट्ट. वरीच्या तांदळाचं असं ते जरा काय बनवलं जिन्नस की नाही की ते जरा पौष्टिक बनतात ना, चांगले असतात ते खायला वगैरे. आता झाकण मारून ठेवूया थोडा वेळ, 10 मिनटं वगैरे झाकण मारून ठेवूया. मग शिजलं ना की मग आपण तुपावर ते थापून घेऊया. हां, तर हा उत्तम प्रकारे असा रवा खांडवीचा मस्तपैकी शिजून तयार झाला आहे, घट्ट वगैरे. वरीचे तांदूळ भाजून असं बनवलेला, म्हणजे वरीची खांडवी बनवते ना, तर तो असं छान असा मस्त तयार झाला आहे. तर तो आता आपण ह्या तूप लावलेल्या ताटावर ओतून घेऊया. हां, आणि थापून घेऊया. तर थोडासाच बनवलेला, पण बघा किती जास्त झाला, म्हणून बनवताना एकदम थोडा बनवायचा. म्हणजे तर असा हा बनतो मस्तपैकी रव्यासारखा, एकदम कुठे इकडे तिकडे लागत नाही, काय नाही. तर आता बनवणं सोपं झालं आहे का आता अलीकडच्या काळात. म्हणजे काय, ही अशी निर्लेपची भांडी तयार झाली आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना काय असं बनवायचं असेल ना तर पटकन असं सहज बनवता येतं, न लागता. नाही तर हे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तर खूप वेळ ते कडून हे करून जातं, आणि स्टीलच्या भांड्यामध्ये खूप काळजीपूर्वक असं मेहनतीने करावं लागतं. म्हणजे काय, त्या भांड्यातनं पटकन लागतं काय करायला गेलं की. आपण म्हणतो स्टीलचं चांगलं वापर जेवण करायला, पण पटकन लागतं काय पण. तर चुलीवर तर ठेवायलाच नको ती ह्याची भांडी, स्टीलची भांडी. एक वेळ गॅसवर ठीक आहे. तर अशा प्रकारे हा मी मस्तपैकी शिजून घेतला रवा खांडवीचा, ह्याचा वरीच्या तांदळाचा. तर आता मी हा ह्याच्यावर काढून मस्तपैकी असा गोल हे करून थापून घेणार आहे. हां, टाकून तर हाताला जरासं तूप लावलं पाहिजे, आणि मग ते थापून घ्यायचं गरम गरम असताना. असं काढून घेतला.
छानपैकी मस्त तयार झालं आहे. हे काय म्हणजे असं लगेच घट्ट होत नाही किंवा काय नाही किंवा हाताला पण लागत नाही बघा. चून काप जसं आपण चुनाचं काप बनवतो ना खोबऱ्याच्या वड्या, तर त्याची खूप धांदल असते. ओतल्या ओतल्या दुसऱ्याने ओतावं लागतं, मग आपण थापणार वगैरे असं होतं ते. त्याची खूप हे नाही, हे असं आरामात मस्तपैकी आपल्याला थापता येतं. तर हे छानपैकी असं मस्त झालं आहे आता. तर मी नंतर कापते. तर असे छानपैकी असे कापून घ्यायचं आता आपण. त्याच्यावर असे काजू लावायचे. तर अशा प्रकारे ही वरीचे तांदूळ भाजून थोडेसे घ्यायचे. वरीचे तांदूळ भाजून मस्तपैकी गुळावर अशी तुपावर फोडणी देऊन गूळ आणि खोबरं वाटप करून खोबऱ्यासकट पाणी थोडंसं पाणी ॲड करून फोडणीला द्यायचं आणि त्याच्यात तो रवा टाकायचा आणि मस्तपैकी थोडा वेळ ढवळत राहावा लागतो. आपण होऊन असं छानपैकी घट्ट होतो मस्तपैकी. तर आता कसे छान वड्या तयार झाल्या आहेत. तर थोड्या वेळाने थंड झाल्या की खूप घट्ट घट्ट होतील. साधारण ओलसरच असणार पण घट्ट घट्ट होतील. मग ते खायला पण बरे. हां, तर चला मग तुम्ही पण असे वरीच्या तांदळापासून हा उपासाला पण चालतात. ज्यांना गोड उपासाला खायला आवडतं ना, त्यांच्यासाठी पण हे छान आहे. वरीच्या रव्यापासून खांडवी मस्त लागते आणि पौष्टिक पण आहे ते. तर चला मग बाय.